सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन घेतला आधी आणि नंतर देवाची पूजा केली। देवपूजा केल्याशिवाय माझ्या दिवसाची काही सुरुवात होत नाही। त्याच्यानंतर एक ग्लास भरून पाणी पिले आणि लगेच दूध तापायला ठेवलं आणि एका साईडला चहा ठेवून घेतला। मी पहिल्यापासूनच चहा घेण्याच्या आधी एक ग्लास पाणी पिते, ती म्हणजे सवयच लागलेली आहे मला। चहा घेतल्यानंतर घरातली कामं करण्यासाठी एनर्जी येते हे आपल्या सर्व तायांना माहितीच असेल, कारण आपण गृहिणी आहोत म्हणून आपल्याला माहिती आहे घरामध्ये आपल्याला किती कामं करावी लागतात। आज सकाळी आहुंनी ब्रेड आणला होता म्हणून मुलांना आज चीज ब्रेड केलं आणि आहुंसाठी अंडा ब्रेडचा नाश्ता केला। आता आमच्या विराज साहेबांना ह्या ब्रेडच्या कडा काही आवडत नाही, त्याच्यामुळे अशा कट कराव्या लागतात। मला तर काही कट करायला आवडत नाही, पण आता तो खातच नाही ना, ते वेस्ट जातं, त्याच्यामुळे मग हे कट करते, म्हणजे तो पूर्ण आवडीने खातो। मग एका ब्रेडवरती छान चीज किसून घेतलं, एका साईडला मेयोनीज लावून घेतलं आणि छान त्याला असे साधे सिंपल असे चीज सँडविच करून दिले। अगदी त्याने आवडीने खाल्ले। सायराजचं असं काही नसतं, त्याला काही पण द्या तो अगदी आवडीने खातो, पण लहान मुलगा ना खूप नखऱ्याचा आहे। त्याच्यानंतर मग त्यांना चीज ब्रेड दिलं दोघांना पण आणि आहुंसाठी मस्त असे अंडा ब्रेड केलं। त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून घेतली, हळद, मीठ, लाल तिखट, थोडं धने जिरे पावडर टाकायचं, मस्त सर्व मिक्स करायचं, तव्यावरती तूप टाकून घ्यायचं आणि मस्त आपले अंडा ब्रेड बनवून घ्यायचे। अंड्याचा जो मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये ब्रेड असे छान बुडवून आणि तव्यावरती गरम तव्यावरती छान दोन्ही साईडनी मस्त खरपूस शेकून घ्यायचे। सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत खायचे, एकच नंबर लागतात। तुम्ही नसेल बनवलं तर नक्की बनवा एकदा या पद्धतीने। आमच्या घरात सर्वजण आवडीने खातात आणि सकाळी सकाळी मला काही अंड जमत नाही, त्याच्यामुळे मग मी काही ह्या नाश्ता केलाच नाही, फक्त ब्रेड भाजून खाल्ले तुपामध्ये, खूप छान लागतात ते सुद्धा चहासोबत। नंतर सायराज म्हटला मला सुद्धा अंडा ब्रेड खायचे, मग त्याला पण ही अशी प्लेट करून दिली शेजवान चटणी सोबत, त्याला तर खूप जास्त आवडते। सायराजच्या स्कूलमध्ये एक पेड माँ के नाम म्हणून ती ऍक्टिव्हिटी होती, ती इथं आम्ही कंप्लीट केली आणि फोटो वगैरे स्कूलमध्ये पाठवायचे होते, ते काढून सायराजला सोडवायला आल्यानंतर तुम्ही बघू शकता कबूतर असे किती छान इथं आहेत आणि लाडूला ना ह्या कबुतरांमध्ये खेळायचं असतं, त्याच्यामुळे तो काय एका जागेवर थांबत नाही, पूर्ण ग्राउंडमध्ये फिरत असतो। थांबाय बघा, झूम करून तुम्हाला दाखवते बघा कसा लांब जाऊन त्या कबुतरांसोबत खेळतोय बघा। ते कबूतर असे हवेत उडतात, त्याला ते खूप मजा यायची बघायला। हे अशी आमच्या लाडूची मस्ती कायम सुरूच असते। घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि लगेच पोस्ट ऑफिसमध्ये गेलो। सायराजच्या स्कूलमध्ये त्याचं अपार आयडीचे आणि आधार कार्डचे काम करायचे होते, त्याच्यामुळे मग ते पोस्ट ऑफिसमध्येच होणार होतं, तिकडं आलो आम्ही। काम वगैरे झाल्यानंतर घरी निघालो परत। आता जाताना बघा हे मला गार्डन सांगा कुठलं आहे ते, पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्यांना माहीत असेल हे गार्डन कुठलं आहे ते, आमच्या घरापासून जवळच आहे। तर बघा इथं घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आहू गेले ड्युटीला, सायराज पण शाळेत गेलेला आहे। लाडू आणि आम्ही निघालो CSD कॅन्टीनला, त्याचा फुल ब्लॉग तुम्हाला मी दाखवणारच आहे। इथंच व्हिडिओ थांबवते, आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बाय।